ची जास्त काही विचार नाही, कारण मन अनिकेत जास्त बोलत नाही मला माहिती आहे. अनिकेत, एकच प्रश्न विचारेन. गतवर्षीचे चॅम्पियन आणि आता आपण बघतो की स्टील अलाइव्ह इन द टुर्नामेंट. यावर्षी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण बघतो की प्रवास तुमचा सुरू झाला आहे. उपांत्य फेरीमध्ये पोहोचला, तुम्ही पहिला संघ ठरलाय. कसं फील करतोयस? सर नक्कीच फिलिंग चांगली असणार आहे ज्या प्रकारे परफॉर्मन्स झाला आहे त्याच्याने. आणि बोलायचं झालं तर सर ऑप्शनला माझ्यावरती 6:40 लागले, तर तेव्हा खूप क्रिटिसाइज झालं. माझ्या मित्राला साईला क्रिटिसाइज झालं, मला स्वतःला हर्ट होतं. ठीक आहे व्हायला नाही पाहिजे. मला भरपूर लोक बोलले की खेळ काय नाही, आता झालं खेळ. त्या टीमनी माझ्यावरती बिलीव्ह ठेवला. त्यांनी अर्धा पॉकेट माझ्या मागे घालवला. त्यांचे 4 चॅम्पियन प्लेयर बाहेर ठेवले, मागच्या वर्षीचे चॅम्पियन प्लेयर. तर माझं काम आहे की त्याच्यावरती खरं उतरणं, आणि ते मी करायला प्रयत्न करतोय. अजून झालेलं नाही आहे काम. लास्ट क्वेश्चन. लास्ट इयर मॅन ऑफ द सिरीज साईराज माने, आज तुझ्या संघाचा संघनायक आहे. ॲज अ कॅप्टन तू कशा प्रकारे बघतोय तुझ्या संघनायकाकडे? खूप पोटेन्शियल आहे, पण तो म्हणजे ॲग्रेशन त्याचं बाहेर येत नाही आहे. आता करावं लागेल त्याला थोडंसं. मी एकटा प्रत्येक मॅच नाही घेऊन जाऊ शकत. तो कॅप्टन आहे, मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज घेतला आहे त्यांनी. त्याला स्वतः थोडं करावं लागेल, विचार करावा लागेल की आपण काय आहोत. जिथपर्यंत तो स्वतःला बॅक करत नाही तिथपर्यंत काय होऊ शकत नाही सर. काय बात आहे, खूप चांगलं बॅक केलंय अनिकेत, खूप चांगला रिप्लाय केलाय. आणि अनिकेत सांगितलं की साईराज तू सुद्धा जागा हो, जेणेकरून आपण दोघं मिळून ही स्पर्धा जिंकून देऊ सर्वेश 11ला. पुन्हा एकदा आपण वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आमचे मित्र समालोचन कक्षामधून प्रमोद साटमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सर. एक छोटीशी एक नोंद करावीशी वाटते, ती म्हणजे आपल्या गिरगावातील टेनिस क्रिकेट विश्वातील एक नावाजलेले खेळाडू. ते तीन खेळाडू आपल्या आपल्या गिरगावमध्ये. एक तंत्रशुद्ध बॅटिंग कशी करावी, तंत्रशुद्ध क्रिकेट कसं खेळलं जावं, ते म्हणजे एक नाव म्हणजे गोल बंड्या, आणि दुसरं म्हणजे वासू परांजपे, आणि तिसरं म्हणजे धुरी. या 3 खेळाडूंची नावं या आपल्या गिरगावातील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या गिरगावातील हे 3 खेळाडू आपल्या गिरगावमध्ये होऊन गेले. त्यांची नोंद करावीशी या स्पर्धेमध्ये अशी वाटते. ते म्हणजे आपले 3 खेळाडू म्हणजे गोलबंड्या, वासू परांजपे आणि धुरी. या 3 दिग्गज खेळाडू या आपल्या गिरगावने या टेनिस क्रिकेट विश्वाला दिले. या स्पर्धेमध्ये, या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी लाभली. या पुढील सामन्याचं आपण धावतं समालोचन ऐकाल, ते म्हणजे गिरगावचा लाडका आवाज प्रमोद साटम यांचा. धन्यवाद कुणाल. ध्रुव जाधव बॅकफुटला येऊन कट केलेला चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने. हा देखील चौकार होतोय. महागडं षटक नक्कीच असणार आहे. धावसंख्या होतीये 17 धावा. अजूनही पहिलं षटक इथे प्रगतीपथावर आहे. ध्रुव यांच्या पहिल्या षटकावर आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकावर जोरदार हल्ला चढवलाय, तो म्हणजे जय जाधव आणि शुभम तळदेवकर या 2 सलामीच्या फलंदाजांनी. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. उपउपांत्य फेरीचा हा दुसरा सामना. यावेळी चांगला फटका होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, माफ करा मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळाले. नक्कीच एका धावेने समाधान मानावं लागलंय. आणि षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 18 धावा. चांगलं षटक होतं. पॉवर प्लेचं षटक आपण इथे बघितलं. आणि सगळ्या बाजूने इथे धावसंख्या आपण बघतोय बहरताना दिसते. फटके चांगले होते. थर्डमॅन असू दे, फाईन लेग असू दे, मिड विकेट असू दे, स्क्वेअर लेग असू दे, लॉंग ऑन असू दे, सगळ्या ठिकाणी फटकेबाजी उत्तमोत्तम करताना आपण बघतोय. स्वतः जय जाधव कर्णधार आणि शुभम तळदेकर त्याचा सहफलंदाज. मागील सामन्यात जर आपण बघितलं की अनिकेत मयेकर खरोखर चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली. एक अष्टपैलू कामगिरी केली. आपला संघ ला त्यांनी उपांत्य फेरीत नेऊन ठेवले. एक हाती सामना जिंकून दिला. खरोखर वाखाणण्या जोडी कामगिरी अनिकेत मयेकर यांची. अर्थातच सर्वेश 11 या संघाकडून खेळताना. पुढील गोलंदाज गंधार खेडेकर. मागील सामन्यात केवळ 2 धावांचं षटक टाकलं होतं. 1 गडी बाद मिळवला होता गंधार यांनी. तशाच प्रकारच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करावी लागेल, कारण उपउपांत्य फेरीचा हा सामना जो कोणी संघ इथे विजयी होतोय तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेन, आणि त्यांचा सामना होणार आहे तो सर्वेश 11 संघाशी. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक हिंदू जिमखाना एंडकडून गंधार खेडेकर. सामना करतोय तो शुभम. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न. सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. GCL षटकार.
धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या झाली ती 24. पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याची किमया साकारली ती शुभम यांनी. नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागणार आहे शुभम आणि जय जाधव. सुरुवात तर चांगली झालेली आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर लाभ उचलला या दोन्ही फलंदाजांनी. अर्थातच सलामीला आलेले हे दोन्ही फलंदाज मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या परिसरातले आणि दोघंही खेळाडू हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले हे खेळाडू आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करताना बघतो. यावेळी फुलटॉस चेंडू, पुरेपूर फायदा घेतला. हा देखील चेंडू जात आहे सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या झाली ती 30. चेंडूची व्यवस्था करायची. पहिल्या 2 चेंडूवर जो गंधार होता ज्याने आधीच्या सामन्यात एकदा सामनावीरचं पारितोषिक हॅट्रिक साधली होती, त्यानंतर गेल्या सामन्यात त्यांनी केवळ 2 धावा दिल्या होत्या. आता मात्र कुठेतरी नियंत्रण ढासळते का आणि आता दडपण नक्कीच असणार आहे. दडपण असणार आहे ते शुभमचं, कारण 2 चेंडूंमध्ये 2 खणखणीत षटकार लगावलेत. आता मात्र षटकारापासून वंचित जर ठेवायचं असेल तर चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, अचूक गती, दिशाहीन गोलंदाजी करायची नाही आहे. त्यामुळे कशा प्रकारे आपला हा 3रा चेंडू दुसऱ्या षटकातला टाकतील आणि शुभम कशा प्रकारे खरपूस समाचार घेतात का बघूया आपण. यावेळी देखील आडव्या बॅटने मारण्याचा फटका होता. यावेळी मात्र समीकरण साधता आलंय. चांगल्या चेंडूवर चांगला झेल तिथे रोनाल्डच्या माध्यमातून पहिला गडी बाद. फलंदाज 2 षटकार मारले. यावेळी मात्र बॅकफुटला येऊन ऑफसाईडच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. चांगला झेल घेतला तिथे रोनाल्ड यांनी, पिंपळेश्वर क्रीडा मंडळाच्या खेळाडूने. पहिला झटका बाद होताना आपण बघतो शुभम. कामगिरी तर त्याने स्ट्रोक बदललोय, पण मोठी धावसंख्या उभारायची असेल तर शुभम यांनी खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहणं गरजेचं होतं नक्कीच, कारण सूर गवसला असं म्हणायला हरकत नव्हती. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले होते, पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर गंधार हा देखील स्वतःला कमी लेखत नाही. 2 षटकार नक्कीच त्याने आले, परंतु यानंतर कसा प्रकारे चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उजव्या एसटीच्या खूप बाहेर ठेवला, त्यामुळे भाग पडला शुभमला की ऑफसाईडच्या दिशेने हा चेंडू खेळायला, आणि तिथे पॉईंटच्या दिशेने तैनात होता तो रोनाल्ड म्हात्रे, आणि त्याने देखील संधी दवडली नाही, कारण जर याचा शुभमचा झेल सुटला असता तर कदाचित महागडा पडू शकला असता. त्यामुळे सुंदर आणि सोपा झेल त्याने हस्तगत केला आणि फायदा होतोय तो मात्र पिंपळेश्वर क्रीडा मंडळाच्या संघाला. पुढील फलंदाज मोरियस राज. पुढील आलेला खेळाडू आहे तो राज. वैयक्तिक खातं उघडलं राज यांनी. धावसंख्या होती ती 31. गंधार खेडेकर सामना करतील जय जाधव. आखू टप्प्याचा चेंडू जमीन लगतचा फटका. एका धावेवरच समाधान मानावं लागणार. 2 चेंडू 2 षटकार, त्यानंतर 3ऱ्या चेंडूवर गडी बाद, आणि त्यानंतरचे 2 चेंडू बघतोय आपण की लय सापडले गंधार यांना. केवळ 1-1 धावांवर समाधान मानावं लागले ते मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे सामना करतोय राज बघूया. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न. सुंदर फटका होता. हा जातो का चेंडू सीमा रेषा पार, खणखणी उत्तुंग जीसीएल षटकार. चांगलं टायमिंग साधलं ते आमचे डीजे. पुन्हा एकदा सामनाकडे. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 1 गडी बाद, 38 धावा, तब्बल 38 धावा प्रति षटकामागे जर सरासरी पकडली तर 19 धावा इथे फटकावण्यात आल्या त्या मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाकडून. पुढील गोलंदाज प्रणय राणा. डावखुरे गोलंदाज सामना करतोय तो जय जाधव, संघाचा कर्णधार आयकॉन. स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे धुरा वाहताना ज्या प्रकारे फलंदाजीची गरज होती शुभमने आपलं काम केलं होतं. जय देखील अजूनही तटस्थ आहेत. मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल जर सन्मानजनक सर्वोच्च धावसंख्येचं आव्हान ठेवायचं असेल पिंपळेश्वर संघासमोर तर. खोलवर टाकलेला चेंडू
आणि तितक्यात चांगला सन्मान दिला, परंतु पंचांनी आपण बघतोय अवांतर चेंडू म्हणून घोषित केला आहे आणि याचा फायदा होतोय तो मोरया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाला. अवांतर चेंडू धावसंख्येत एकने वाढ होते, धावसंख्या होते ती 39. धावसंख्या झाली ती 39. अवांतर चेंडू, त्यामुळे फ्री हिटची नामी संधी. जय जाधव बघूया कशा प्रकारे फ्री हिटच्या संधीचं सोनं करतायत का. फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे गडी बाद देणं ग्राह्य धरलं जाणार नाहीये. उत्साह नक्कीच होता आकाश कोलतरकर यांचा, पण समोर टाकलेला चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र निर्धाव. फ्री हिटच्या संधीचा लाभ उचलता आला नाहीये, परंतु हरकत नाहीये. आपण जर बघितलं की धावफलकावर तब्बल 39 धावा इथे लागलेल्या आहेत, त्यामुळे मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. आता तरी एक धाव मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेने परेशानी सुंदररित्या क्षेत्ररक्षण केलंय. एका धावाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 40. काय केलं तर मग नंतर दे ना. किसन भैया यांच्याकडून राज भणगे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामन्यानंतर ते पारितोषिक घेऊन जायचंय. प्रणय राणा सामना करतोय. राज पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे. वैयक्तिक पहिलं षटक आहे. यावेळी फुल टॉस, आता संधीचं सोनं केलंय. चेंडू जातो तो मिड विकेटच्या दिशेने. षटकार, GCL षटकार. पारितोषिक आलंय किसन भैयाकडून राज भणगे यांना. या षटकाराचं पारितोषिक हे घे तुझ्याकडेच ठेव ना. हे त्याला देऊन टाक. हे घे नंतर दे त्या राजला. धावसंख्येत भर होताना दिसते. धावसंख्या झाली ती 47 धावा, तब्बल 47 धावा. तिसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकाचा. अशा प्रकारे हे षटक संपवतोय राणा. बघूया धावसंख्या अजूनही 47 आहेत. एक गडी बाद, शुभम बाद झालाय. त्यानंतर मात्र कुठेही धावफलक थांबला नाहीये. चांगल्या प्रकारे जय आणि राज दोघेही आपल्या परीने कामगिरी साकारताना. गिरगाव चॅम्पियन्स लीग या स्पर्धेमध्ये खास प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या ते उपस्थित आहेत, ते म्हणजे सुधीर डेअरी स्वीट्सचे मालक सुधीर फडणवीस साहेब. फुल टॉस चेंडू हा देखील जातोय मिड विकेटच्या दिशेने. षटक संपताय. सुधीर फडणवीस साहेब यांचं इथे आगमन झालं, व्यासपीठावरती आगमन झालंय. युवा विजन प्रथमेश पांडुरंग सकपा आणि गिरगाबाई यांच्या वतीने मी त्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो. यांचं नेहमीच पाठबळ या स्पर्धेला राहिलंय असे सुधीर डेअरी अँड स्वीट्सचे मालक सुधीर फडणवीस साहेब यांचे इथे आगमन झाले. युवा विजन प्रथमेश पांडुरंग सकपाळ आणि गिरगाबाई यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. सलग 4 पर्वामध्ये
त्यांनी या स्पर्धेला आपलं पाठबळ, आपलं सहकार्य, मोलाचं सहकार्य असं त्यांचं लाभलं होतं. असे सुधीर डेअरीचे मालक सुधीर फडणीस साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. या आयोजकांतर्फे मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार प्रकट करतो. धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं अंतिम निर्णायक षटक घेऊन आला तो रुणाल. मात्र 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 53. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो रुणाल. यांना जय जाधव आणि राज भणगे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु केवळ एका धावावर समाधान मानावं लागले. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाले तब्बल 54 धावा. धावफलक मागील सामन्यात जर आपण बघितलं तर युवराज 11 या संघाने तब्बल 66 धावा फटकावल्यात आणि यशस्वीरित्या पाठलाग केला तो सर्वेश 11 संघाने. आता देखील तशाच प्रकारची भूमिका साकारताना दिसत आहेत. तब्बल 54 धावा आतापर्यंत फटकावल्यात. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर आहे. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा यांच्या माध्यमातून अजूनही जय जाधव जमेची बाजू की फलंदाजीसाठी मैदानात तटस्थ आहेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात. उंच मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने हा देखील जातोय. चेंडू सीमा रेषा पार. GCL षटकार. ठरवलं की सगळं होतं, फक्त माणूस जिद्दीला पेटला पाहिजे आणि जिद्दीला नक्कीच पेटले ते जय जाधव. आपल्या संघासाठी सर्व काही करण्याची अपेक्षा आणि पुरेपूर स्वतःवरचा आत्मविश्वास इथे दाखवताना बघतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती तब्बल 60 धावा. या 60 धावांच्या जोरावर अजूनही मोठ्या धावसंख्येचं आव्हान. च्या बाजूला जे खेळाडू आहेत कृपया ते तिकडनं बाजूला व्हायचंय, कारण आता तिकडे गुड शॉट. चांगला फटका होता कव्हरच्या दिशेने मारलेला. हा देखील चेंडू जातोय सीमारेषा पार. GCL चौकार. तब्बल 64 धावा. ज्या प्रकारे मी सांगितलं की खरोखर जिद्दीला पेटले ते जय जाधव. चांगली भूमिका साकारताना सलामीला आलेले भक्कमपणे तडाखेबंद फलंदाजी होते ती जय जाधवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रुणाल तयार. सामना करतील जय. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न. फुल टच चेंडू हा देखील जातोय मिड विकेटच्या दिशेने, परंतु सुंदर झेल तिथे टिपलाय आणि जय जाधव यांचं आव्हान संपुष्टात. असा ऐकला की असं वाटतंय सणांचं वातावरण आहे आणि इथे देखील तेच आहे. क्रिकेट अर्थातच एक सणच आहे. गिरगाव चॅम्पियन्स लीग आपल्या सर्वांसाठी मुंबई 2 मुंबई 4च्या सर्व खेळाडूंची प्रतीक्षा असलेला ही स्पर्धा. अर्थातच ही स्पर्धा म्हणजे कुठच्याही सणापेक्षा कमी आपण लेखत नाहीये. पुन्हा रुणाल तयार. सामना करतोय कामेश. चेंडू निर्धाव. कामेश मात्र बाद होताना दिसतंय. पंचांनी सोयर म्हणून घोषित केला. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 65 धावा. चला, खेळपट्टीच्या उजव्या दिशेला असा जो मोकळा परिसर आहे जिथे अनेक खेळाडू उभे आहेत तो जरा परिसर मोकळा करा. सर्व नम्र विनंती आहे. अनस्मॅशर्स आपण थोडं बाहेर यायचं, या साईडला यायचं. तो परिसर पूर्ण मोकळा करायचा आहे. इस्लाम जिमखाना यांच्याकडून एक नम्र विनंती आलेली आहे, आदेश आलेला आहे. अजूनही 2 चेंडूचा इथे खेळ शिल्लक आहे. राज भणगे मैदानात उपस्थित आहे. धावसंख्या झाली 65. या 2 चेंडूवर किती धावा फटकावण्यात यश प्राप्त करतात बघूया. रुणाल तयार. हिंदू जिमखाना एंडकडून डावकुरा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सामना करतोय. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू निर्धाव. आकाशाने कोणतीही गफलत केली नाही. चेंडू
विसावला तो यष्टीरक्षक आकाश कोलतरकर यांच्या हातामध्ये. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. बघूया या शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे प्रहार करू शकतात का. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 65 धावा. मागील सामन्यात 66 धाव फटकावला होता. आता मात्र 65 धावांवर मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा थांबलेले. हा देखील सुंदर फटका जातोय का. चेंडू सीमा रेषा पार. खणखणीत GCL षटकार. ₹100 पारितोषिक किसन यांच्याकडून. धावसंख्या झाल्या 71 धावा. तब्बल 72 धावांची गरज किसन आहे. यायचंय तुमच्या हाताने शुभ असते. राज भणगे याला हे 500 आणि तुम्ही याच्या अगोदर दिलेले ₹1000 असं म्हणून ₹1500 पारितोषिक आलं राज भणगे यासाठी. राज यायचं आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. आपले चाहते तुमची वाट बघतायत. किसन तडाखेबंद खेळी केली होती राज भणगे यांनी. जिमखान्याच्या गेट समोर ज्या बाईक लावलेल्या आहेत त्या जरा बाजूला पार्क करायच्या आहेत. आपले काही VIP गेस्ट येत आहेत त्यांच्या गाड्या तिथे पार्क करायच्या आहेत आणि मार्गामध्ये तो अडथळा होतोय तर जरा गाड्या तिथून हटवायच्या आहेत. तर आज ज्या स्पर्धेमध्ये अनस्मॅशरचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी या मैदानाच्या या बाजूला यायचंय. ती जागा पूर्ण तो परिसर पूर्ण मोकळा करा रिकामी करा. अनस्मॅशर्स इस्लाम जिमखाना यांच्याकडून एक आदेश आलेला आहे. नम्र विनंती आहे तिकडचा परिसर मोकळा करा. आता खेळ मैदानामध्ये सुरू होणार. 24 चेंडूमध्ये तब्बल 71 धावा बनवल्या गेल्या मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाच्या वतीने आणि जय जाधवचा आजचा तो 30 धावांची ती आकर्षक खेळी आजच्या संध्याकाळची स्पेशल इनिंग त्याच्या संघासाठी नक्कीच ठरले. कारण प्रतिस्पर्धी संघाला तब्बल 72 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. शुभमने सुद्धा 17 धावा बनवल्या. राजने लास्ट म्हणजे वन डाऊनला आल्यानंतर जेवढे बॉल त्याच्या वाट्याला आले त्या वाट्यावरती त्याने प्रतिस्पर्धी संघाची वाट लावली असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. पण थांबा, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जर सामन्यामध्ये 71 झाल्यात तर 72 होऊ शकतात का, त्याच्यासाठीच तर डाव रंगला जातो. आणि म्हणूनच हा डाव कशा पद्धतीने रंगणार आणि हा सामना कशा पद्धतीने रोमांचकारी होणार हे सांगण्यासाठी मी संदीप जगे आपणा सर्वांना घेऊन चलतोय या ऐतिहासिक असणाऱ्या अर्थातच इस्लाम जिमखान्याच्या मैदानावरती, ज्या मैदानामध्ये 24 चेंडूमध्ये 72 धावा बनवायच्या असताना श्री पिंपळेश्वर संघात ही सलामीची जोडी मैदानामध्ये आलाय आकाश आणि प्रणय. आणि गोलंदाजीसाठी आहे ओमकार मयेकर. ओमकार मयेकर कडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्याने त्या पूर्ण सुद्धा केल्यात. आणि अशा वेळेला आज कुंभारवाडा संघाने तब्बल 71 धावा बनवल्यानंतर ते थोड्या अंशी का होईना तो आत्मविश्वास जो असतो ना तो थोडा कॉलर वर करून चालण्यासारखा असतो. आणि अशा वेळेला गोलंदाजीचा पहिला चेंडू ऑफ स्टंपला खोलात टाकला पण वायडेश मिडविकेटला क्षेत्ररक्षक उभे केलेत. हा सामना कशा प्रकारे पाहणार आपण, म्हणजे सुपर 8चा आहे इथपर्यंत ठीक आहे, सुपर 8चा दुसरा सामना आहे इथपर्यंत पण ठीक आहे, पण त्याच्या सोबतीला आणखीन एक गोष्ट आपण जोडू शकतो तो म्हणजे एनर्जी वर्सेस एक्सपिरियन्सवाला हा सामना आहे का, तर त्याचं उत्तर तुम्हाला हो या सदराखाली जोडावं लागेल. कारण एनर्जीच्या बाबत नेहमी आपण म्हणतो ना इट इज ऑल अबाउट द एनर्जी. ते लहानपणी आपण विज्ञानामध्ये एक रूल शिकलेला असतो, ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारात दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येतं. अलीकडे इंग्लिश मीडियम आहे, सो दॅट्स लॉ सेज दॅट एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ट्रान्सफर वन फॉर्म टू अनादर. आज मैदानावर तसं घडणार का, 72 चेस करायच्यात.
या वेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळला फटका, वन बाउंस, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर 2024चा राहुल द्रविडचं एक सुंदर वाक्य होतं, यू डोंट प्ले फॉर अ क्राउड्स, यू प्ले फॉर युअर टीम. आणि आज मैदानामध्ये टीमसाठी खेळायचं आहे हे मैदानात ठरवून आलेले आहेत ते दोन्ही फलंदाज बॅटर. विशेषतः आपण पाहतोय प्रणय राणाच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला, पण त्यानंतर हा कमबॅक, त्याचंही कौतुक करावं लागेल. कारण ओमकारकडे ती चेंडूला फिरकी, ज्याला आपण म्हणतो ना की या खेळपट्टीवरती मगाशी आपण माझे साथी समालोचक मित्र कुणाल आचरेकर यांनी वासू परांजपे सरांचं नाव घेतलं आणि त्याच्यामुळे त्यांचे असे एक एक अनोखे किस्से, द्वारकानाथ संजगिरी सरांसमवेत असणारे त्यांचे अनेक, आत्ताच्या काळात तुम्ही त्याला पॉडकास्ट म्हणू शकता, ते आम्ही त्याला इंटरव्ह्यू म्हणायचो. तर अशा अनेक मुलाखती आम्ही ऐकलेल्या आहेत. त्या यूट्यूबवरती ज्या ज्या वेळेला आले ना त्याच्यामधल्या काही गोष्टी आणि किस्से मला वाटतं या सामन्यामध्ये आपण थोड्या अंशी का होईना त्याचे उदाहरण देण्याचा प्रयत्न करू. पण गोलंदाज ओमकारचं कौतुक करावं लागेल ना. बघा, प्रत्येक चेंडू गणे थोड्या अंशी का होईना व्हेरिएशन्स येतंय आणि हे व्हेरिएशन्स फार महत्त्वाचं आहे. यू डोंट बी प्रेडिक्टेबल असं नेहमी म्हटलं गेलेलं आहे. गोलंदाज प्रेडिक्टेबल असेल तर तो मार खाणार, एवढं खरं आहे. आणि तेच तर त्याच्या बरोबर विरोधी गोष्ट करतोय ओमकार. बघा, हे याही वेळेला ऑफस्टमच्या बाहेर गेले पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. फलंदाजाला मामा बनवलंय, म्हणजे याचा अर्थ मराठीमध्ये ही म्हण आहे, फलंदाजाला मामा बनवणं म्हणजे काय, हे असतं फलंदाजाला मामा बनवणं. तो ऑफस्टमला बाहेर गेला तर मिडल स्टंपवरून चेंडू जातोय, तो मिडल स्टंपवरती खेळतोय तर चेंडू ऑफस्टमला जातोय, तो पुढे येऊन खेळतोय तो चेंडू खाली राहतोय. म्हणजे नक्की काय घडतंय फक्त ओमकारला माहिती आहे, बॅटरला माहिती आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 5 मध्ये 5 आल्यात, 6 आल्यात आणि यावेळेला मात्र चांगला फटका खेळला जातोय. आता मात्र गोलंदाजीवरती हल्ला, बॉल होणार हे फलंदाज दाखवून देतोय. त्याच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. संघ जो आहे श्री पिंपळेश्वर संघ, तो म्हणत असेल की माना की घना अंधेरा आहे, पण फलंदाज आकाश म्हणत असेल की लेकिन दिया जलाना कहा मना है. आज त्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार भिरकावून दिलाय की सामन्यामध्ये तुम्हाला टिट फॉर टॅट जशाच तशी वृत्ती पाहायला मिळणार. पहिल्या षटकात 12 आल्यात, पण अजूनही ही शांतता जी काही आहे ना ती अनेक वेळेला आक्रमक रूप धारण करू शकते. बघा, आपण समुद्रकिनारी आहोत आणि अशा प्लेसवरती आपण आहोत जे जागतिक दर्जाचं सुद्धा आहे आणि त्याच वेळेला या नेकलेसवरती अनेकांना असं वाटतं की आपली चांगली कामगिरी व्हावी. जेव्हा ऐतिहासिक मैदानांमध्ये आपण खेळत असतो त्यावेळेला आपण सांगू शकतो. बघा, आज नक्की अनेक जण सांगतील. एक मगाशी गंधार सांगेल की सलग 2 मॅचला मी मॅन ऑफ द मॅच झालो, तिथे हॅट्रिक माझ्या नावावरती आली. अनिकेत सांगेल की धावा चेस करत असताना मी 52 धावा नॉट आउट माझ्या संघासाठी बनवल्या आणि धावा चेस करून दाखवल्या. हे जे काही असतं ना याला म्हणतात गट्सी क्रिकेटर. गट्सी क्रिकेटर असणं महत्त्वाचं आणि म्हणूनच तर तो शब्दप्रयोग आज सकाळपासून प्रसाद सर आपण सातत्याने वापरतोय ना की ती खडूस वृत्ती, ती विजिगुषी वृत्ती जोपर्यंत पाहायला मिळत नाही ना तोपर्यंत मॅचमध्ये मजा आली असं आपण म्हणणार नाही. मॅचमध्ये मजा येणं गरजेचं आहे. जिंकेल कोण, क्रिकेट जिंकावं हीच तर अपेक्षा. न्यू बॉलर शुभम गोलंदाजीसाठी जय आलेत. जय जाधव ज्याने अप्रतिम अशा प्रकारे फलंदाजी मैदानामध्ये केली होती. जय जाधवचा स्वतःचा एक फॅन फॉलोअर आहे आणि किंबहुना एक चांगलं एलाइट क्रिकेट तो खेळतो. ISPLच्या दोन्ही सीझनमध्ये ऑक्शनपर्यंत पोहोचलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच्यामुळे एक कॅलिबर असणारा क्रिकेटपटू जेव्हा मैदानामध्ये आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये कसं खेळलं जाणार हे पाहणं थोडं औत्सुक्याचं असेल मित्रांनो. कारण जेव्हा तुम्ही मोठ्या नावांसमवेत खेळतात त्यावेळेला अनेक वेळेला असं म्हणतात की बघा क्रिकेटमध्ये अनेक गोष्टींना पर्याय आहेत. म्हणजे बॉलर असेल तर तुम्ही नेहमी म्हटलं जातं की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर, यू डोंट प्ले विथ द फेम, यू प्ले विथ द बॉल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येणार. खराब चेंडू मिळाला त्याचा खरपूस समाचार घेतला जाणार. पंचांचा इशारा येतोय, हा आणखीन एक चौकार.
गिरगाव चॅम्पियन लीगच्या 4थ्या पर्वामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा लागल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय आकाश या वेळेला ऑफस्टमच्या बाहेर गेले, शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न. अलीकडच्या काळामध्ये हा घुसून खेळण्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो आणि तो कोणत्या गोलंदाजाविरुद्ध कशा प्रकारे खेळायचा. मगाशी त्याच्या डेफिनेशनमध्ये आपण गेलो होतो ना, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल याच्यासाठीच तर मी आलोय असं म्हणत असेल जय. ओ धीम्या गतीचा, हळुवार गतीचा, संत गतीचा, अचानकपणे फास्ट ट्रेनची वाट बघत असलेला आकाश जणू काही बघतोय की अरे बाबा गाडी येतच नाहीये स्टेशनपर्यंत, काय होतंय नक्की. पण जे काही होतंय ना ते याची देही याची डोळा जे समोर घडतंय त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स लूज होतोय आकाशचा आणि कॉन्फिडन्स वाढतोय जय जाधवचा. 2 सलग चेंडू निर्धाव टाकल्यानंतर वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याला माहिती आहे आय डोंट केअर अबाउट दॅट की असा फटका जरी आला, जमिनीलगत जरी चेंडू खेळून काढला तरी जय जाधव ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो त्याचं उत्तम उदाहरण त्याने मैदानामध्ये पेश केलं. हेच तर महत्त्वाचं आहे. बघा मगाशी आपण सातत्य या गोष्टीवरती बोलत होतो, पण सातत्य शिस्तीमधून येतं ना, ते डिसिप्लिन असणं महत्त्वाचं आहे. 5 चेंडू आत्तापर्यंत टाकलेत, 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत, एकही वाईड नाहीये, एकही नो बॉल नाहीये. फलंदाजांना मैदानामध्ये जाग्यावरती स्तब्ध ठेवलेत, 18 धावा धावफलकावर आल्यात. यावेळेला राणाजीसाठी चेंडू होता, तो ऑफस्टमच्या बाहेर गेले, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रकार केला, कारण त्यांना असं वाटलं की प्रणय राणाकडे ते स्ट्रोक आहे, तो थोड्या अंशी का होईना बाहेर सरसावून एक डीप कव्हर त्याच्यासाठी तैनात केला गेला होता. येस, आणि LED सुद्धा आता सुरू झालेले आहे, म्हणजेच आपण हे थेट सामने मैदानामध्ये पाहू शकता आणि प्रेक्षक ज्या प्रकारे या सामन्याचा आनंद घेतात ना. सुंदर हेलिकॉप्टर उडवलाय पण ताकद त्याच्यामध्ये कमी पडले, टायमिंग सुद्धा कमी झालाय आणि जयच्या नावावरती ही पहिली सफलता सुद्धा आले. चेंडूंमध्ये धावफलकावरती 19 धावा आलेल्या आहेत, आता 12 मध्ये 53 बनवायचे आहेत. बघा मगाशी जसं आपण म्हणालात ना कुणाल की वासू परांजपे सरांचं आपण तुम्ही नाव घेतलं, त्यांनी एक किस्सा सांगितला होता, म्हणजे आजच्या दिवशी कॉलिन क्रॉफ्टचा जन्म झालाय. म्हणजे कॉलिन क्रॉफ्ट काही आपल्या पिढीचा खेळाडू नाहीये, तो याच्या अगोदरच्या पिढीचा खेळाडू होता की नाही याच्यावर मी थोडा चर्चा करेन किंवा थोडा रिसर्च करण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांच्या शब्दातून एकदा असं गेलं होतं की गोलंदाज कसा असला पाहिजे, कॉलिन क्रॉफ्ट सारखा असला पाहिजे, त्याचा बॉल अरे दिसायचाच नाही रे सर असं म्हणायचे. म्हणजे अरे इतका जबरदस्त बॉलिंग टाकायचा की समोरच्या फलंदाजाला वाटायचं की यार आज कॉलिन क्रॉफ्ट स्वप्नात सुद्धा आला नाही पाहिजे, म्हणजे याचं नाव आयुष्यात मी लक्षातही ठेवणार नाही. समटाइम्स यू हॅव टू नो अबाउट दॅट यार, आय डोंट नो द नेम ऑफ द बॉलर. आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कदाचित मला वाटतं ना आज जयचं नाव लक्षात ठेवू नये अशा प्रकारे त्याने कामगिरी मैदानामध्ये केलेली आहे प्रतिस्पर्धी संघासाठी. यार तो खेळला होता ना, बाद झाला, आता उद्या दुसऱ्या दिवशी दुसरा प्लेअर शोधू. गुड बॉलिंग. या वेळेला तिसरा गोलंदाज मैदानात आलाय, शुभम तळदेवकर मैदानामध्ये आलेले आहेत आणि 17 धावांची कामगिरी याने मैदानामध्ये सलामीला येऊन केली होती. म्हणजे बघा तुमच्याकडे एक संघ, जेव्हा आपण म्हणतो ना की अशा स्पर्धांमध्ये गिरगाव चॅम्पियन्स लीग स्पर्धामध्ये हा जो संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय कुंभारवाड्याचा संघ, त्या संघामध्ये बॅटर बॉलर या भूमिकेमध्ये अधिकाधिक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा प्रसाद सर जो म्हणतात ना तो केलेला पाहायला मिळतोय. आणि त्याचंच कारण आहे की हे गुणवान खेळाडू आज मैदानामध्ये भरपूर कामगिरी करत असताना आकाशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. फेरीमध्ये जायचं असेल, या सुपर 8 मधून सुपर 4 मध्ये जायचं असेल, उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर जिंकणं महत्त्वाचं आहे. आणि मग अशा वेळेला मोठे फटके सुद्धा खेळले पाहिजे. पण प्रत्येक वेळेला मोठे फटके येणार नाहीयेत हे शुभम सुद्धा म्हणतोय, कारण त्याच्या गोलंदाजीचा टप्पा दिशा याच्यावरती, म्हणजे आपण ते पूर्वी एक गाणं ऐकलं होतं माहिती आहे का, ढोलकीच्या तालावर
ते ढोलकीच्या तालावरती ताक दिनादिन करायला लागायचं. आता आपल्या गोलंदाजीवरती प्रतिस्पर्धी संघाला ताक दिनादिन करावं लागेल असं गोलंदाज शुभम म्हणतोय आणि त्या प्रकारची गोलंदाजी आहे. कारण 7च धावा आल्यात. फुलटॉस दिला, जाणीवपूर्वक हा फुलटॉस केला कारण एक पण क्षेत्ररक्षण खराब आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, हा चौकार आहे. बहात्तर धावांचं गाठायचं आहे म्हणजे अजूनही 41 धावांची आवश्यकता असणार आहे. उलटी गिनती सुरू वगैरे असं आपण म्हणायचं झालं तर तसं मोजूया का, पण तसं मोजत असताना शुभम म्हणेल अजूनही माझ्या षटकातील पुढच्या चेंडूंवरती तुम्ही फटके मारून दाखवा. मगाशी ज्या ॲग्रेशनची गोष्ट केली होती ना अनिकेतने, मला ती फार आवडली. मग यू मस्ट हॅव टू बी द ॲग्रेशन इन अ गेम असं नेहमी म्हटलं जातं. बघा तुमच्या इगोवरती तुम्ही घेतलं पाहिजे आणि ते घेणं फार आवश्यक असतं. अनेक वेळेला आपण अनेक चांगले क्रिकेटपटू पाहिलेले आहेत, ते तेव्हाच तयार होतात. म्हणजे बघा जर निडर असाल तर लीडर बनाल, हे जे काही अलीकडची स्टेटस लाईन आहे ना त्याच्यामध्ये ते ॲग्रेशन येतं आणि हेच आता पाहायला मिळालं. पहिल्या याच्या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला, मग नंतर लेग बाईटच्या रूपात धाव आली, चौकार आला, पण त्यानंतर ॲग्रेशन पाहायला मिळालं शुभमचं. केवळ 1 धाव दिली 2 चेंडूमध्ये, त्यामुळे समीकरण बदललंय. आता 32 धावा धावफलकावरती म्हणजे शेवटच्या 6 चेंडूमध्ये तब्बल 40 धावा प्रसाद सर बनवायच्या आहेत. 6 मध्ये 40 तुम्ही कधी पाहिल्यात आलेल्या? मी 36 पाहिल्यात, 37 सुद्धा पाहिल्यात, पण 6 मध्ये 40 आलेल्या पाहिलेल्या नाही आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आज मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने जी मैदानामध्ये थिंक टँक जो त्यांचा महत्त्वाचा आहे, खूप सारे प्रेक्षक आणि त्याच वेळेला पाठिंबा देणारे, सहकार्य करणारे सर्व सारथी असंच म्हणूया त्यांना आपण खऱ्या अर्थानं, ते सगळेजण जेव्हा मैदानामध्ये आलेले आहेत ना तेव्हा त्यांना खुश करायचं आहे, त्यांचा दिवस चांगला गेला पाहिजे, त्यांना सुद्धा भारी वाटलं पाहिजे. असा परफॉर्मन्स बॅटरने केल्यानंतर मग बॉलरने सुद्धा तीच कामगिरी केली. क्षेत्ररक्षकाकडून एखाद दुसरा अपवाद वगळता त्या चुका ते करत नाही आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही भारी पडता. मग क्रिकेट इज ऑल अबाउट द टीम वर्क असं आपण नेहमी म्हणतो. समाधान पवार साहेब ट्रॅफिक पोलीस, त्याचबरोबर नितीन गायकवाड साहेब PI काळबादेवी, त्याचबरोबर मधुकर राणे साहेब LT मार्ग पोलीस स्टेशन, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्या तिन्ही गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली म्हणजे आता 6 चेंडूत जेव्हा 40 धावांची आवश्यकता आहे, त्या तिन्ही गोलंदाजांच्या बाबत काय म्हणावं तर त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे नक्की शब्द आहे. म्हणजे तुम्ही जर थोड्या अंशी पूर्वीच्या काळामध्ये रामायण महाभारत जेव्हा टीव्हीला लागायचं त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल तर तेव्हा ते आपण 3 शब्द नेहमी बोलायचो. एक असायचं ब्रह्मास्त्र, एक असायचं नारायणास्त्र आणि एक असायचं अग्निअस्त्र. ही तिन्ही अस्त्रे तुमच्याकडे आहेत का? कदाचित कुंभारवाडा संघ म्हणेल हो मोरिया स्पोर्ट्सकडे ही तिन्ही अस्त्र आहेत, ब्रह्मास्त्र सुद्धा आहे, नारायणास्त्र सुद्धा आहे आणि अग्निअस्त्र सुद्धा आहे, म्हणूनच तर धावा नाही झाल्यात. आणि आता हे 4थं अस्त्र आणण्याचा प्रयत्न केला गेला हृदयच्या रूपाने. हृदय खांडके मैदानामध्ये आलेत आणि ते सुद्धा दाखवतात की मी सुद्धा त्या 4था अस्त्र म्हणून तुम्ही समावेश करू शकता, अशा प्रकारची ती गोलंदाजी आहे. त्यामुळे धावा येणार नाही आहेत. आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघ जो मैदानामध्ये राजेशाही खेळासाठी ओळखला जातो तसा खेळ त्याने या लोकशाही दाखवत मैदानामध्ये खेळलेला नाहीये, तर हुकुमशाही दाखवत मैदानामध्ये केलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे ही हुकुमशाही प्रतिस्पर्धी संघाच्या ज्याला म्हणतात ना की सामना खिशातून काढून घेणे किंवा त्याच वेळेला तो सामना घशातून काढून घेणे अशा पद्धतीने खेळ करायचा असतो आणि तो साकारलाय. आणि म्हणूनच ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने आज विजेतेपदाच्या शर्यतीत आम्ही का आहोत ते दाखवून दिलंय आणि म्हणून हा सामना त्या प्रकारे पुढे जाताना पाहायला मिळाला. प्रसाद सर या ठिकाणी मला जरूर आठवण करून देतात की लास्ट इयरला सुद्धा टॉप 4 मध्ये आपण होतो. मग आपण त्या टॉप 4 मध्ये असणारे संघ जेव्हा आहोत ना तो कॉन्फिडन्स घेऊन मैदानावरती येणं गरजेचं होतं. ते त्यांनी केलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. शेवट अर्थातच हृदयाचे या षटकातील अजूनही 4 चेंडू येणं बाकी असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे, जेव्हा सामना त्यांच्या बाजूने आहे. पण आज काही स्पर्धा झाली ना, विशेष कौतुक करावं लागेल आपल्याला युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज यांचं. कारण या स्पर्धेमध्ये अनेक दिमागदार स्पर्धे आज कालपासून आपण अनुभवलेले आहेत. प्रत्येक वेळेला एक वेगवेगळ्या क्षणांचे साक्षीदार आपण राहिलो आणि ते असणं फार महत्त्वाचं होतं आपल्या सर्वांसाठी.
कोणी हॅट्रिकचे साक्षीदार राहिले, कोणी अर्धशतकाचे साक्षीदार राहिले, कोणी मॅच फिनिशिंगच्या मोमेंटचे साक्षीदार राहिले, कोणी अर्थातच 2 चेंडूमध्ये 2 विकेट जेव्हा घेतल्या गेल्या त्यावेळेला मी सांगितलं होतं बघ विकेट घेईल की नाही, या क्षणाचे साक्षीदार राहिले. आणि सरते शेवटी आपण ते म्हणतो ना की मी तुम्हाला पाठिंबा देणार आहे, मी तुम्हाला प्रोत्साहन करणार आहे, मी तुमचा फॅन आहे, मी तुमचा फॉलोअर आहे. हेच तर पाहिजे असतं, अजून काय हवं असतं आपल्याला. पुढच्या वर्षभरामध्ये हृदयचे गोलंदाजीतील या षटकातील काही चेंडू येणं बाकी आहेत, पण अशा वेळेला जेव्हा पुढच्या वर्षी गिरगाव चॅम्पियन लीगचं पर्व पुढचं सुरू होईल त्यावेळेला या पर्वाच्या मध्ये 4थ्या पर्वामध्ये आम्ही कोणती कामगिरी केली होती, 4थ्या पर्वामध्ये आम्ही कशा पद्धतीने परफॉर्मन्स दिला होता, ही चर्चा वर्षभर सुरू असते. आणि त्याच्यामुळे वर्षभर चालणाऱ्या या चर्चेचा भाग आपण राहिलो पाहिजे. वर्षभर चालणाऱ्या चर्चेमध्ये आपलं नाव आदराने घेतलं पाहिजे, म्हणूनच तर ही कामगिरी करत असतो. बघा आणखीन 10 वर्षांनी जेव्हा क्रिकेट पुढे जाईल, आणखीन 10 वर्षांनी जेव्हा आपण मोठे होऊ, तेव्हा आपल्याला आठवणार नाही किती स्पर्धेचं बक्षीस होतं आणि किती रक्कम आपण जिंकली होती. पण आपल्याला आठवेल की या मैदानावर मी 50 बनवली होती, किंवा याच इस्लाम जिमखानाच्या मैदानावर मी हॅट्रिक घेतली होती, किंवा ते अनिकेतला आठवेल की याच मैदानावरती जेव्हा 60पेक्षा अधिक धावा चेस करायच्या होत्या, नॉट आउट 52 खेळलोय मी. आणि या सगळ्या अभिमानाच्या गोष्टी असतात ना, याच गोष्टी घेऊन आपण पुढे जात असतो. कारण सरते शेवटी मनामध्ये त्या भावना राहतात, आणि जेव्हा त्या भावना पुन्हा एकदा क्रिकेटच्या रूपाने उतरतात ना, आपल्यासारखे भाग्यवान आपणच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, परंतु हृदयचं हे षटक जे लांबलं होतं त्याच्यातील एक चेंडू येणं बाकी आहे. आणि अशा वेळेला आणखीन एक फलंदाज बाद होतोय. पण ज्या 3 गोलंदाजीच्या बाबत आपण म्हणालो, ओमकार असेल, जय जाधव असेल, शुभम असेल, त्यांनी ती पूर्णपणे जबाबदारी आपल्याकडे घेतली होती. अलीकडच्या काळामध्ये जबाबदारी घेणारे फार कमी असतात. तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल, तुम्ही एखादा बिझनेस करत असाल, तर तुमच्याकडे जबाबदारी घेणारा माणूस पाहिजे असतो असं आपण नेहमी म्हणतो. खेळामध्ये सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना, ती जबाबदारी घेणं, आणि ती हंगर मैदानामध्ये असणं फार महत्त्वाचं. जी हंगर आज मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने दाखवले, आणि त्या जोरावरती ते पुढच्या फेरीमध्ये या चेंडूच्या अर्थातच समाप्तीनंतर विजयाकडे वाटचाल करतात, विजय संपन्न करतात. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. शेकहँड करायचं आहे दोन्ही संघांनी. आपल्या या स्पर्धेची एक खासियत आहे, दोन्ही संघाने हस्तांदोलन करायचं आहे, कारण या स्पर्धेमधून आपण एकतेचा, एकरूपतेचा, एकोप्याचा आणि खऱ्या अर्थानं आपणा सर्वांचा आदराचा अशा प्रकारचा हा सन्मान भाव आपण या स्पर्धेच्या निमित्तानं एकमेकांना देतोय. आणि हीच या स्पर्धेची ओळख आहे. गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4थेमध्ये मी संदीप जगे समालोचक अलिबागहून आलो, आणि मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिलीत. मुंबईसारख्या